नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत मसूर पुलाव कसा बनवायचा. अगदी घरगुती साहित्यांमध्ये हा पुलाव बनवून तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे खडा मसाला घालून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये येत आहे तमालपत्र, लवंग, मिरी आणि दालचिनी. या 3 ते 4 गोष्टी मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत. आणि याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते ही जिरेही आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत फुलेपर्यंत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिरची आणि आलं या 2 गोष्टींची पेस्ट करून 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये मी घालत आहे. मिरची अगदी आपण आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये वापरू शकतो. ज्याला जास्त तिखट हवं आहे त्याने मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालतं. त्याच्यानंतर आपण ह्या मिरचीची पेस्टसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून मिरचीचा जो कच्चा स्मेल आहे तो व्यवस्थित याच्यामधून जाईल. आणि अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीची पेस्ट आणि हे सगळे मसाले. त्याच्यानंतर मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो जे आहेत ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. व्यवस्थित पिकलेले टोमॅटो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. टोमॅटो जास्तही आंबट नसावेत. टोमॅटोने या भाताला खूप छान चव येते आणि व्यवस्थित आपल्याला ते भातामध्ये टेस्टलासुद्धा खूप छान लागतात. आपल्याला टोमॅटो आहेत जे मऊ करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पूर्ण टोमॅटो शिजेपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. या भातामध्ये खूप जास्त मसाले किंवा असं काही आपल्याला घालायची गरज नाही. अगदी व्यवस्थित लवकर बनून तयार होतो आपला हा भात. आणि जर आपल्याला खूप गडबड असेल आणि जर पोटभरीसाठी काही करायचं असेल तर या अशा गोष्टी ज्या आहेत त्या पटकन होणाऱ्या आपल्याला खूप फायदेशीर ठरतात, ज्या लवकर होतात आणि आपलं पोटही भरतं. त्याच्यानंतर मी टोमॅटो जो आहे तो पटकन शिजून व्हावा म्हणून याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि हे मी पूर्ण भातासाठी जितकं मीठ लागतं तितकं मीठ आत्ताच या टोमॅटोमध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घातलेला 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला. गोडा मसाल्याने या भाताला खूप छान टेस्ट येते. भाताच्या कोणत्याही प्रकारामध्ये गोडा मसाला वापरला तर तो खूप छान लागतो. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा धना पावडर. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लाल बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. याच्यामध्ये तिखटपणा अजिबात नसतो, याच्यामुळे फक्त कलर येतो. हाही आपल्या चवीप्रमाणे आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालते थोडीशी हळद, अगदी थोडीशी कलरसाठी. आणि हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थित या टोमॅटोसोबत परतून घ्यायचे आहेत. आपल्याला मसाल्यांचा कच्चा स्मेल किंवा कच्चापणा जो आहे तोही पूर्ण घालवायचा आहे. त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. आपण भाताचे नवनवीन प्रकार आता आपण इथून पुढे बघणार आहोत. तुम्हाला कोणता प्रकार अजून बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 ते 2 तास मसूर जो आहे तो भिजवून याच्यामध्ये घातलेला आहे. मसूर जो आहे तो आधी आपण जर भिजवून याच्यामध्ये वापरला तर तो लवकर शिजण्यास मदत होते आणि तांदळासोबत मसूरही व्यवस्थित पटकन शिजून होतो. म्हणून आपल्याला तो पहिला 1 ते 2 तास भिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये तांदूळ घालत आहे. मी 1-2 वाट्या याच्यामध्ये लांब बासमती तांदूळ घातलेला आहे. तांदूळही आपल्याला या मसाल्यांसोबत मसूरसोबत हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ह्या असा तांदूळ परतून घेतल्यामुळे ह्या प्रत्येक तांदळाला तेलाचं आणि मसाल्याचं कोटिंग खूप छान होतं आणि भात हा जो आहे तो एकदम मऊ मोकळा सळसळीत भात बनून तयार होतो. अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. आणि पाण्याचंही प्रमाण अगदी बरोबर आपल्याला या भातामध्ये ठेवायचं आहे. भात अगदी चिकटही होणार नाही आणि अगदी कच्चाही होणार नाही. 2 वाट्या तांदूळ असेल तर त्याच्यात 1.5 पट आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण या भातामध्ये अगदी गरम पाणी घालणार आहोत. त्यामुळे भाताच्या 1.5 पट तांदळाच्या 1.5 पट जे आहे ते पाणी मी आधीच एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. हा तांदूळ आपला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. भातासाठी लागणारे मीठ हे आपण पहिलाच ज्यावेळेला आपण टोमॅटो परतत होतो त्याच वेळेला घालून घेतलेलं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करत चला. त्याच्यामुळे मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी अजून मोटिवेशन मिळेल.
आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे. हा भात जो आहे तो आपल्याला कोशिंबीर किंवा आपण टोमॅटो वगैरे घालून रायता बनवतो तर त्याच्यासोबत खूप छान लागतो. अगदी याच्यासोबत दुसरं काही करायची गरज नाही. हा भात जो आहे तो अगदी पोट भरून आपल्याला खाऊ शकतो आपण. व्यवस्थित आपण जितकं पाण्याची गरज आहे तितकं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यावर टाकून घेत आहे आणि भात तयार झाल्यानंतरही आपण थोडीशी टाकणार आहोत, ज्यामुळे भाताला टेस्ट पण छान येते. आता या भाताला आपण थोडीशी उकळी आणणार आहोत आणि थोडंसं पाणी आटल्यानंतर मी कुकरला झाकण लावून घेणार आहे. 1 ते 2 शिट्ट्या खूप होऊन जातात, त्यामध्ये भात शिजतो आपला. आपण पहिलाच गरम पाणी वापरल्यामुळे हा भात खूप लवकर बनून तयार होतो. चला तर आता आपण ओपन काढून बघूयात की भात आपला कसा झाला आहे. तर तुम्ही बघू शकताय भात एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे. अशी माझी रेसिपी जी आहे ती एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. भात आपला बनून तयार आहे. वरून अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यावर टाकत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि अजिबात कमेंट करायला विसरू नका.